तुला कोणी नवीन कपसेट दिलाय का? नाही. मग आहे तो का फोडतीये? काही नाही. काही झालंय का? नाही. द्या. उद्यापासून या घरात चहा होणारच नाही का? असं का वागताय दोघी? मी आता ठरवलंय, याच्या पुढे मी काहीही बोलणार नाही. आज पोळी एवढी काळी का झालीये? मी नाही केल्यात पोळ्या. अजूनही पोळ्या मीच करतेय. मग आज काय रोटी करायचा प्रयत्न केला होता का? रागाच्या भरात केल्या की जळतात पोळ्या. त्यासाठी मुळात आधी पोळ्या कराव्या लागतात. खाईन मी आहे ते खाईन. मी नाही खाणार आहे, मी फक्त भात खाईन. मग आधी सांगायचं, वाया नसतं गेलं. तशाही त्या पोळ्या केल्या तेव्हाच वाया गेलेल्या. भाजी वाढेल का कोणीतरी? मी तुला कधीच सांगते की आपण एक पोळ्यावाली बाई लावूया. 10 पोळ्या करायला किती वेळ लागतो? 20 मिनिट लागतात पोळ्या करायला. पण त्या आधी दळण आणायला, कणिक मळायला, पोळ्या झाल्यानंतर सगळी आवरावरी करायला किती वेळ जातो यात? चहा टाकेल का कोणी? ही चहाची वेळ आहे का? झालंय माझं जेवण झालंय. काय फुटाणे काका? हे आपलं जोशी काका फुटाणे खाताय का? कुकरच्या 3 शिट्ट्या मोजा असं गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं. मग काय नाही मोजल्या? नाही मोजल्या ना. मग गॅस बंद करायला विसरलो. 12 शिट्ट्या झाल्या कुकरच्या. आधी कुकर फुटला, मग मी फुटलो, तर फुटाणा खातोय. अच्छा, मग अशी तुमच्या घरात फटाके फुटत होते का? मला वाटलं पोरं अजून खाली फटाके फोडतायत का काय. तुझं काय झालं? पोळ्या करपल्या. अरे देवा, मग आता काय बाहेर ना आणणार? नाही पण पोळ्या करपल्या कशा? तवा तापला. अरे बापरे, कुठला तवा? जुना तवा का नवा तवा? दोन्ही. अरे बापरे, लवकर पाणी शिपणार त्याच्यावरती, नाही तर भाजून निघशील तूच. काका, तुमच्या घरात सासू सुनेचं भांडण झाल्यावर तुम्ही काय करता हो? मी काय करणार आहे? अलिप्त राहायचं आपण. काय मुद्दा त्यांचा, भांडण त्यांचं, आपल्याला काय करायचंय? काय आज टोमणा नाही वाटतं मला. ज्याचं जळतं त्याला कळतं. द्या. अहो फुटाणे द्या. हो घे. फुटाणे म्हणलं मी, फुटाणा नाही. त्याने धरा. जास्तच जळलेलं दिसतोय. पुढे बघ, पडशील. एक टप्पा आऊट होशील. पोळ्या करत दादा. हां बोला, काय देऊ? बर्नॉल, बँडेज, आईस पॅक, क्लोसिन, पॅन्डी. हे सगळं का विचारलं? अरे लग्न झाले लोक तेच नेतात. बरोबर आहे. मला ते हे हवं होतं, एक सल्ला. सल्ला? 9823 एक मिनिट. हा कोणाचा नंबर देत आहे? हा वकील साहेबांचा नंबर आहे. गॅरंटेड 6 महिन्यात डिवोर्स तुझा. नाही, अजून एवढी वेळ नाही आली हो. मला सांगा, तुमच्या घरात सासू सुनेचं भांडण झालं की तुम्ही काय करता हो? मी दुकानात निघून येतो. सासू सुनेचं भांडण म्हणजे भांड्याला लागणार, कशाला पडा त्याच्यात. बरोबर आहे. मला सांगा, सासू सुनेचं भांडण कोणीच सोडवायला जात नाही का? अरे लग्न करणं म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेणे, आणि सासू सुनेचं भांडण सोडवणे म्हणजे कुऱ्हाडीला धार लावणे आणि त्यावर बसणे. कळलं? ठीक आहे, क्लोसिंग घे. असं कर, घेऊन जा. अख्खा घेऊन जा, तुला गरजच आहे आता. आणि बरं पैसे नको दे. रीच देत असेल तर कॅडबरी दिली असती. आई, रुचा, या मस्त पिझ्झा खाऊयात. मला नाही आवडत बाबा हे.
विचारून तरी आणायचा, आता उगाच वाया जाईल ना. तुला का नाही आवडत? अरे त्याच्यात ते खूप चीज घालतात. चवीवर ना कुठली म्हणणार आहे ती अथर्व? चला शेवटी गाढव म्हणायस तोपर्यंत मजल गेली तर मी काहीच म्हणालेली नाही हा. मी जाते. गीता वाचन आहे माझं. आई अगं बस ग. घरात महाभारत चालू असताना तुला गीता कशाला वाचायची? खा, माझ्यासाठी एक पीस खा. अगं रुचा, तू परवा काय सांगत होतीस? तुझ्या डब्यातली भाजी तुझ्या कलिकेला आवडली ना? हो, भरल्या भेंडीची भाजी. त्या दिवशी शमाने तर पूर्ण डबा संपवलेला. आईने दिलेली ना. हो. आईची भेंडीची भाजी भारीच असते. हो ना, मला माझ्या आईने केलेल्या भरल्या भेंडीपेक्षा पण तुम्ही केलेली भरली भेंडी खूप आवडते. मी तिला कितीतरी वेळा सांगतही असते. तरीच त्यांचा परवा मला फोन आला होता. मला विचारत होत्या कशी करता म्हणून. मी म्हणलं एकदा जेवायलाच या, मी दाखवते. अगं आई, मी हिलाच सांगितलं असतं डबा नेऊन दे म्हणून, पण हिला जॉब असतो ना. हिचं त्या खालच्या कौशिकी सारखं नाहीये, दिवसभर घरात. खरंय रे, एवढं शिक्षण घ्यायचं आणि घरात बसून यायचं. मग त्या शिक्षणाचा उपयोग तरी काय? तुम्ही पण जॉब करायचा का आई? नाही ग, माझी खूप इच्छा होती, पण यांची फिरतीची नोकरी, हे घराबाहेर. घरात कोण? सासूबाई आणि हा, मग करायला मी. आई, म्हणूनच तिला आता वाटते की तू आराम करावास. आपण पोळ्यांना बाई बघूया ना. अरे पण घरचं अन्न हे घरचं अन्न असतं. हो, पण आता जरा आराम कर. तिला पोळ्या करायचा कंटाळा नाहीये, पण जॉब असतो, गडबड असते, मग कसं जमणार? तिला वाटतं तू आराम करावा, तुला वाटतं तिने नोकरी करावी, कारण तुला करता आली नाही. तुम्हाला समजतंय का? तुम्हाला एकमेकींची काळजीच वाटते, फक्त तुम्हाला एकमेकींचे मुद्दे समजत नाहीयेत. आणि आई, मला पोळ्या करायला वेळ मिळत नाहीये आणि ते तुम्ही करत बसावं असंही वाटत नाहीये, म्हणून मी हे सुचवतीये. बाकी जबाबदारी वगैरे काही टाळायचा प्रयत्न करत नाहीये मी. ही एक जस्ट सोय. खरंय. पिझ्झा आवडला का? हा छान आहे. मग खाऊन बघायचं, आधीच कशाला नाही म्हणायचं. ए गपरे. चला आता माझ्याकडून आईस्क्रीम पार्टी. अथर्व, मँगो आण, आईंचं आवडतं. नको नको, तू ते काय खातेस? रोस्टेड आमंड ते मागव. यावेळेस मी ट्राय करते. मी तर म्हणतो तिन्ही फ्लेवर आणतो, ज्याला जे आवडेल ते खाईल. आलो आलो, मी घेऊन येतो. शेवट गोडणीच व्हायला पाहिजे. काय ना अथर्व, तू घर सोडलंस का तुला घरच्यांनी सोडलं? घरच्यांनी आईस्क्रीम आणायला सोडलं. अरे अरे अरे, आत्ता पण जेवण नाहीच का? जेवण झालं, शेवट गोड व्हावा म्हणून आईस्क्रीम. हा, पण शेवट गोड कसं काय झालं? कसे काका, घर म्हणलं की भांड्याला भांडे लागतच. पोचा पडतो, स्क्रॅच पडतो, पण पाहुणे आल्यावर ती बाजू आतल्या साईडला कशी लपवून ठेवायची हे कळलं की झालं. वा, तुमचे काय अजून फुटाणे चालू आहेत? काय करणार, सकाळी कुकर फुटला, आत्ता भाजी करपली. बरोबर आहे, तुमच्या मुलीने योग्य वेळी पळून जायचा निर्णय घेतलाय. गपतो का? हा गपतो. काका, तोंडात टाका. अरे काही वर्षांनी तुलाही मुलगी होईल, काही वर्षांनी ती पण पळून जाईल, काही वर्षांनी मी पण तुला टोमणे मारीन. अजून एक आता टाका. फुटणेच मारतो फक्त. घे घे, खा फुटणे. ये ये ये.